आणि आता सुरुवात करूयात एक्सप्लेनरला। आजचं आपलं एक्सप्लेनर तुमच्या आमच्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे। याचं कारण म्हणजे तुमच्याच नकळत फसवणूक होते आहे, तुम्हाला गंडवलं जात आहे आणि तुम्हाला कल्पनाही नसताना तुमचा खिसा हळूच कापला जातोय। या सगळ्यापासून वेळीच सावध व्हा हे सांगण्यासाठी आमचं आजचं हे एक्सप्लेनर। तुमच्या फोनमध्ये कुठले ॲप्स आहेत? ओला, उबर, स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट किंवा झेप्टो, ॲमेझॉन, मिंत्रा आणि फ्लिपकार्ट्स या ॲपवरून तुम्ही कॅब बुक करता, जेवण ऑर्डर करता किंवा घरातलं काही सामान संपलं असेल तर तेही मागवता। कपडे, हँडबॅग्स असं बरंच काही तुम्ही या ॲप्सवरून किंवा अशा वेबसाईट्सवरून मागवत असता। हे सगळं मागवताना बऱ्याच वेळा काही ऑफर्स किंवा काही पॉपअप्स दाखवले जातात आणि तुम्ही त्यालाच भुलता आणि या सगळ्याला डार्क पॅटर्न म्हणतात। आता डार्क पॅटर्न म्हणजे काय तर आम्ही तुम्हाला सोप्या शब्दात ही संज्ञा समजावून सांगतो। तुम्ही विमानाचं समजा तिकीट बुक करत असाल तर एक पॉपअप येतं आणि म्हणतं आत्ताच बुक करा नाहीतर नंतर किमती वाढतील। हा अनुभव तुम्हाला आला असेल। काही फूड वेबसाईट्सवर एक पॉपअप येतं, ते म्हणतं नुकतीच एक ऑर्डर कॅन्सल झाली आहे, ही ऑर्डर तयार आहे, तुम्ही ती कमी पैशात मिळवू शकता। किंवा ऑनलाईन वेबसाईटवरून तुम्ही जर कपडे खरेदी करत असता तर समजा तुम्हाला एखादा टी शर्ट आवडला तर त्याच्या बाजूला लिहिलेलं असतं ओनली 2 लेफ्ट्स, म्हणजे फक्त 2च आता यातले शिल्लक राहिलेत, त्यामुळे तुम्ही घाई करा आणि खरेदी करा। किंवा काही ब्युटी प्रॉडक्ट्सच्या म्हणजे सौंदर्य प्रसाधनांच्या वेबसाईट्स म्हणतात 1 तासापुरताच हा सेल आहे, त्यामुळे लवकर खरेदी करा। एखादी पर्यटन कंपनी असेल तर त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही एखाद्या टूरसाठी बुकिंग करायला गेलात तर असं समजतं की 2च सीट्स शिल्लक आहेत असा उल्लेख त्या वेबसाईटवर असतो। किंवा एखादा OTT प्लॅटफॉर्म म्हणतो 1 महिन्यासाठी फ्री चित्रपट पहा आणि महिन्याभरानंतर तुम्हाला कळतं की तुमचे पैसे ऑटो डेबिट झालेले आहेत, म्हणजे ऑटो पेड झालेले आहेत आणि तुम्ही ती वेबसाईट अगोदरच सबस्क्राईब केली आहे। तर काही वेबसाईट्सवर हॉटेल्सबद्दल किंवा कपड्यांबद्दल पेड रिव्ह्यूज लिहिले जातात, म्हणजे सकारात्मक प्रतिमा निर्माण करून हे रिव्ह्यू लिहिण्यासाठी पैसे दिले जातात। तर हे सगळे प्रकार डार्क पॅटर्नचे आहेत, म्हणजे ग्राहकांना भुलवण्याचे प्रकार आहेत। ग्राहकांची परवानगी न घेता किंवा त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना भुलवून पैसे उकळण्याचे हे प्रकार आहेत, यांना डार्क पॅटर्न म्हणतात। भारतातच काय तर संपूर्ण जगभरात हे डार्क पॅटर्न सर्रासपणे वापरले जातात। तर डार्क पॅटर्न हा शब्द नेमका कुठून आला हे अगोदर जाणून घेऊया। 2010 मध्ये इंग्लंडमधल्या हॅरी ब्रिग्नल या तरुणानं अशा प्रकारच्या फसवणुकीसाठी डार्क पॅटर्न हा शब्द शोधला। ग्राहकांची दिशाभूल करून किंवा त्यांना भुलवून खरेदी करायला लावणं यासाठी त्यानं डार्क पॅटर्न या शब्दाचा पहिल्यांदा उपयोग केला। 97% ई कॉमर्स वेबसाईट या डार्क पॅटर्नचा वापर करतात, हे सत्य आहे। भारतात सुद्धा अशा पद्धतीनं डार्क पॅटर्नचा वापर करून अनेक ऑनलाईन वेबसाईट्स, अनेक ऑनलाईन विक्रेते तुम्हाला या जाळ्यात ओढत असतात। पण भारत हा जगातला पहिला देश आहे ज्या देशानं या डार्क पॅटर्न विरोधात आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे। केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या संदर्भात काल म्हणजे 28 मेला एक बैठक घेतली। या बैठकीला ऑनलाईन इंडस्ट्रीमधले स्विगी, झोमॅटो, बिग बास्केट यासारख्या फूड पोर्टल्सचे अधिकारी उपस्थित होते किंवा पर्यटन क्षेत्रातल्या मेक माय ट्रिप, ओला, उबर, यात्रा, इज माय ट्रिप, क्लिअर ट्रिप यासारख्या कंपन्यांचे प्रतिनिधी होते। याशिवाय ई कॉमर्स क्षेत्रातल्या ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ॲपल अशा बड्या कंपन्यांचे प्रतिनिधी सुद्धा या केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होते। डार्क पॅटर्न म्हणजेच ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी या बैठकीमध्ये काही सूचना दिशाभूल थांबवण्यासाठी या बैठकीमध्ये काही सूचना करण्यात आल्या। ग्राहक संरक्षण मंत्रालयानं 13 प्रकारचे डार्क पॅटर्न्स ठरवलेले आहेत। ते कोणते आहेत ते अगोदर पाहूयात आणि त्यानंतर नेमक्या काय सूचना आहेत त्यावर नजर टाकूयात। प्रकारांपैकी पहिला प्रकार आहे फॉल्स अर्जन्सी। फॉल्स अर्जन्सी म्हणजे काय तर आताच खरेदी करा, नंतर या कमी किमतीत मिळणार नाही असं सांगणं, किंवा 2च उत्पादनं शिल्लक राहिली आहेत, 2च जागा शिल्लक राहिल्यात असं सांगून ग्राहकाची दिशाभूल करणं म्हणजे फॉल्स अर्जन्सी। डार्क पॅटर्नचा दुसरा प्रकार म्हणजे बास्केट स्निकिंग। यामध्ये काय केलं जातं की युजर किंवा ग्राहक जेव्हा एखादं उत्पादन, एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा त्याच्या सहमतीशिवाय एखादं उत्पादन वाढवलं जातं। अशी काही छोट्या किमतीची उत्पादनं तुमच्या नकळत तुमच्या कार्टमध्ये
ॲड केली जातात आणि तुम्ही जेव्हा चेकआउट म्हणजे पेमेंट करता, चेकआउट करून पैसे भरता, तेव्हा तुम्हाला आपण जास्त पैसे दिलेत हे लक्षात सुद्धा येत नाही किंवा तुमच्या नकळत अगदी छोटीशी रक्कम कुठल्या तरी एखाद्या दानाच्या नावाखाली वसूल केली जाते किंवा दान म्हणून पैसे वसूल करणं, या सगळ्याला बास्केट स्निकिंग असं म्हणतात. डार्क पॅटर्नचा पुढचा प्रकार आहे कन्फर्म शेमिंग. कन्फर्म शेमिंग म्हणजे काय, तर तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली नाहीत तर तुम्ही काहीतरी अपराध केलाय असं तुम्हाला भासवलं जातं. त्याचबरोबर डार्क पॅटर्नचा चौथा प्रकार आहे फोर्स्ड ॲक्शन. म्हणजे काय, तर एखादं उत्पादन घेण्यासाठी जबरदस्ती करणं. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला महिनाभर फ्री चित्रपट पाहता येतील असं सांगितलं जातं, तुम्ही त्यावर क्लिक करता, त्यानंतर तुम्ही महिनाभर चित्रपट पाहता आणि त्यानंतर महिनाभरानंतर तुम्हाला आपोआप सबस्क्राईब म्हणजे सदस्य करून घेतल्याचं समजतं आणि तुमचे पैसे सुद्धा पेड झालेले असतात. डार्क पॅटर्नचा पुढचा प्रकार आहे सबस्क्रिप्शन ट्रॅप. म्हणजे काय, तर एखादी सर्व्हिस घेताना त्याचं सबस्क्रिप्शन घेणं सोपं असतं, पण नंतर ते सबस्क्रिप्शन कॅन्सल करायचं असेल तर मात्र कठीण होऊन जातं. त्यासाठी सबस्क्रिप्शन कॅन्सलचा ऑप्शन लपवला जातो किंवा इतका अवघड करून ठेवला जातो की तुम्ही तो अवलंबच करत नाही त्याचा, किंवा मग कॅन्सलेशनसाठी बऱ्याच प्रक्रिया पार पाडायला लावतात. त्यामुळे शेवटी ग्राहक वैतागून हे सबस्क्रिप्शन कायम ठेवतो आणि त्याच्याकडून नाईलाजास्तव पैसे वसूल केले जातात. डार्क पॅटर्नचा आणखी एक प्रकार म्हणजे इंटरफेअरन्स. यामध्ये सुद्धा अनसबस्क्राईब किंवा अकाउंट डिलीट करणं एखाद्या सर्व्हिसचं कठीण होऊन बसतं. त्यानंतर डार्क पॅटर्नमधल्या दिशाभूल करण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे बेट अँड स्विच. यामध्ये दाखवलं जातं वेगळंच उत्पादन आणि डिलिव्हरी होते वेगळ्याच उत्पादनाची. तुमच्यापैकी बहुतांश लोकांना जे ऑनलाईन प्रोडक्ट ऑर्डर करतात त्यांना हा अनुभव नक्की आला असेल, मला सुद्धा आलाय. वेबसाईटवर दिसताना चकचकीत उत्पादन दिसतं आणि ग्राहकाला प्रत्यक्षात मात्र कमी गुणवत्तेचं उत्पादन दिलं जातं. यानंतर पुढचा प्रकार आहे ड्रिप प्राइसिंग. यामध्ये एखादी वस्तू कमी पैशांची किंवा स्वस्त दाखवली जाते, मात्र जेव्हा तुम्ही चेकआउट करता त्यावेळी वेगवेगळ्या सर्व्हिसेस आणि कर लावून किंवा लपवलेल्या काही अटी शर्ती लावून जास्त पैसे तुमच्याकडून वसूल केले जातात. डार्क पॅटर्नचा आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे डिस्गाइज ॲड. यामध्ये एखाद्या उत्पादनाबद्दल एखाद्या वर्तमानपत्रात किंवा वृत्तवाहिनीवर एखादी बातमी जणू काही आली असा एक प्रचार केला जातो. म्हणजे वर्तमानपत्र किंवा बातम्यांमध्ये हे दाखवलं गेलंय असं भासवलं जातं आणि तसं दिसल्यानंतर साहजिकच त्या उत्पादनाबद्दलची विश्वासार्हता वाढते. मात्र मुळात तो एक खोटा प्रचार असतो, त्याची फक्त जाहिरात एखाद्या न्यूज आर्टिकलसारखी केलेली असते. आणि डार्क पॅटर्नचा शेवटचा प्रकार म्हणजे नॅगिंग. नॅगिंगमध्ये काय होतं, तर तुमच्या स्क्रीनवर सतत एखादं पॉपअप येत असतं आणि युजरला ती वस्तू खरेदी करायला सांगत असतं किंवा एखादं नोटिफिकेशन वारंवार तुम्हाला पाठवलं जातं की अखेर वैतागून ग्राहक ते उत्पादन खरेदी करतो. तर हे झाले सगळे डार्क पॅटर्नचे प्रकार. आम्ही हे सगळे प्रकार समजावून का सांगितले, त्याचं कारण म्हणजे पुढच्या वेळी तुम्ही काही खरेदी करायला गेलात तर याला बळी पडू नका. ग्राहकांच्या फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार म्हणजे अँड्रॉइड युजर्स आणि आयफोन युजर्स यामध्ये केल्या जाणाऱ्या भेदभावाचा. म्हणजे तुम्ही जर आयफोनवरून ओला, उबर अशी कॅब सेवा बुक केलीत तर तुम्हाला थोडेसे जास्त पैसे दाखवले जातात आणि त्याच ठिकाणी जाण्यासाठी तेवढ्याच अंतरासाठी तुम्ही अँड्रॉइड फोनवरून कॅब बुक केलीत तर तुमच्याकडून कमी पैसे घेतले जातात. हे खरोखरच कसं घडतं याचा खास डेमो आम्ही तुम्हाला दाखवतो. मुंबईकरांचा प्रवास हा त्यांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक झालेला आहे. मात्र खाजगी कंपन्यांकडनं वेगवेगळ्या पद्धतीचे दर केलेले आपल्याला पाहायला मिळतात. खाजगी वाहतूक कंपन्यांच्या प्रवास करण्यासाठी आपल्याला कॅब ही ऑनलाईन पद्धतीनं बुक करावी लागते. मात्र याच्यामध्ये अँड्रॉइडवरती वेगळ्या पद्धतीचे दर आणि आयफोन युजरच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीचे दर अशा पद्धतीची तफावत आपल्याला पाहायला मिळते. आणि याच्याच बाबतीत आपण आता रियालिटी चेक करणार आहोत. माझी सहकारी भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत आहे. भाग्यश्रीच्या हातामध्ये अँड्रॉइड फोन आहे आणि माझ्या हातामध्ये आयफोन फोन आहे आणि याच फोनच्या माध्यमातून आत्ता आम्ही शिवाजी पार्क या परिसरात आहोत आणि शिवाजी पार्क परिसरातनं दोन्ही मोबाईलवरती एकच आम्ही लोकेशन टाकणार आहोत. सद्यस्थितीला सर्च या ठिकाणी पोहोचलो आहे आणि या माध्यमातून गेटवे ऑफ इंडिया हे पहिलं ठिकाण आपण टाकतोय. गेटवे ऑफ इंडिया टाकल्यानंतर अशा पद्धतीचे दर आपल्याला पाहायला मिळतात. हे आत्ताचे दर आपण पाहायला गेलं तर हे आयफोनचे दर आहेत आणि भाग्यश्रीच्या हातामध्ये जो फोन आहे त्याचे दर हे अँड्रॉइडचे आहेत. या ठिकाणी बुक ॲनी या ऑप्शनला 288 ते 321 अशा पद्धतीचा दर दाखवला आहे
तर या ठिकाणी 277 ते 318 अशा पद्धतीचे दर दाखवलेले आहेत. दुसरीकडे मिनी कॅब जर आपण बुक करायला गेलं तर भाग्यश्रीच्या फोनमध्ये 222 रुपये दाखवत आहे, तर माझ्या फोनमध्ये मिनी यामध्ये आयफोनमध्ये 252 रुपये अशा पद्धतीचा दर दाखवतो आहे. हे झालं गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणचं. याच ठिकाणी जर दुसरं लोकेशन आपण सर्च केलं, चर्चगेट आपण जर टाकलं तर या ठिकाणचे सुद्धा अशाच पद्धतीचे दर आपल्याला पाहायला मिळतात. चर्चगेट स्टेशन टाकल्यानंतर हे वेगळं दरपत्रक आपल्याला येतं. बुक ॲनीमध्ये 266 ते 306, अँड्रॉईडमध्ये 261 ते 301 रुपये दाखवते आणि मिनी कॅब 209 रुपये अँड्रॉईडला दाखवते, तर आयफोनमध्ये मिनी कॅब 240 रुपये. म्हणजे मुंबईतलं जर आपण पाहायला गेलं तर कुठच्याही ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर हे दरपत्रक पाहिले तर जवळपास अँड्रॉईड आणि आयफोन याच्या बाबतीत 40 ते 45 रुपयाची तफावत थेट आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अँड्रॉईडच्या बाबतीत वेगळे दर आणि आयफोनच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीचे दर हे कळतात. ज्यावेळेला आपण कॅब बुक करतो त्यावेळेला जो ड्रायव्हर आहे त्याला समजून जातं की हे बुकिंग आयफोनवरनं झालं आहे की अँड्रॉईडवरनं झालं आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे हे दर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या खाजगी वाहतूक कंपन्यांच्या दरांमध्ये अशा पद्धतीची तफावत आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आयफोन युजरच्या बाबतीत वेगळे दर आणि अँड्रॉईडच्या बाबतीत वेगळे दर अशा पद्धतीची तफावत ही समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. एकूणच काय तर विशाल आणि भाग्यश्रीच्या या डेमोवरून तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं काय होतं आणि डार्क पॅटर्न म्हणजे नेमकं काय. आता फोन कुठला वापरायचा ही ज्याची त्याची गरज असते, आवड असते. मात्र त्यामुळे आयफोन युजर म्हणजे आयफोन यूज करणारा किंवा वापरणारा वापरकर्ता युजर हा श्रीमंत असेल असं गृहीत धरून त्याच्याकडून जास्त पैसे उकळणं हे चुकीचं आणि बेकायदेशीर आहे. आता ग्राहकांची हीच दिशाभूल थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वाची पावलं उचलायला सुरुवात केली आहेत. ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार अयोग्य पद्धतीनं केलेल्या व्यापारावर बंदी आहे. मात्र डिजिटल प्लॅटफॉर्मवरच्या या डार्क पॅटर्न्सबद्दल मुळात दाद मागणाऱ्यांची संख्याच कमी आहे. कारण आपण फसवले गेलोय याची माहितीच या ग्राहकाला नसते. आता फोर्स्ड ॲक्शन म्हणजे जबरदस्तीनं सबस्क्राईब करून पैसे वसूल करणं, तसंच फेक अर्जन्सी म्हणजेच 2 शिल्लक राहिलेत अशा प्रकारची जाहिरात करून जे डार्क पॅटर्नचे प्रकार वापरले जातात त्या पॅटर्न्सवर सुद्धा बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. प्रल्हाद जोशी यांनी जी बैठक घेतली केंद्रीय मंत्र्यांनी, त्या बैठकीमध्ये या सगळ्या ई कॉमर्स वेबसाईट्सना डार्क पॅटर्नबद्दल स्वतःचं ऑडिट करा आणि डार्क पॅटर्न विरोधात तुम्ही काय ठरवलंय, काय पावलं उचलली आहेत ते स्वतःच्या वेबसाईटवर जाहीर करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ग्राहकांची दिशाभूल होत असेल तर तुम्ही जागृती ॲप, जागो ग्राहक, जागो ॲप यासारख्या ॲपच्या माध्यमातून तक्रार करू शकता किंवा हेल्पलाईन नंबर 1915 यावर सुद्धा संपर्क साधू शकता. तर डार्क पॅटर्नच्या या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत. फक्त त्याला डार्क पॅटर्न म्हणतात किंवा त्याबद्दल आपण काय करू शकतो याबद्दल आपण पुरेसे जागरूक नसतो, म्हणून आपली फसवणूक होते. आणि तुमची फसवणूक होऊ नये, तुमची दिशाभूल होऊ नये आणि तुमच्या कष्टाचा पैसा तुम्हाला कुणीही भुलवून तुमच्याकडून हिसकावून घेऊ नये यासाठी हा डार्क पॅटर्न काय आहे हे समजावून सांगण्याचा आमचा या एक्सप्लेनरच्या माध्यमातून उद्देश होता. आता भारतानं डार्क पॅटर्न विरोधात एक पाऊल पुढे टाकलंय. ग्राहकांनी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद देणं अपेक्षित आहे. ई कॉमर्स वेबसाईटवरून खरेदी करताना त्यामुळे नीट लक्ष ठेवा, चौकस राहा आणि आपण एखाद्या पॉपअपला भुलणार नाही याकडे लक्ष द्या. खरेदी करून झाल्यावर चेकआउट करताना म्हणजे पेमेंट करताना निर्धारित किंमतच तुम्ही भरताय ना याची खातरजमा करा आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया पार पाडा. कोणत्याही गोष्टीच्या सबस्क्रिप्शनची अजिबात घाई करू नका. भविष्यात हे सबस्क्रिप्शन कॅन्सल करण्याचा पर्याय कुठे आहे, तो कसा वापरायचा याची अगोदर खातरजमा करा आणि मगच सबस्क्रिप्शन घ्या. थोडक्यात काय तर दिखावे पे न जाओ, अपनी अक्ल लगाओ.